हे वाटत नाही असं. हां, नमस्कार, स्वागत आहे आपलं लोकशाही भारतमध्ये. तर दर्शक हो, आज आपण सामाजिक कार्यकर्ते नंदकुमारजी मोरे यांच्याशी कॉक्रोच जनता पार्टी यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाविषयी गप्पा मारणार आहोत. अभिजित दिपके हे कॉक्रोच जनता पार्टीचे नेतृत्व करतात, ते संस्थापक आहेत आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली देशभरामध्ये आंदोलनं होत आहेत. त्या आंदोलनासंदर्भात आज चर्चा करणार आहोत. तर मोरे साहेब, खूप खूप स्वागत आहे आपलं लोकशाही भारतमध्ये. तर काय सांगाल मोरे साहेब, एका युवा कार्यकर्त्याने कॉक्रोच जनता पार्टीची स्थापना केलेली आहे. एक व्यंगात्मक जे झुरळं कॉक्रोच म्हटलं जातं तेच आता आंदोलनाचं एक प्रतीक बनलेलं आहे. विद्यार्थ्यांच्या समस्येसाठी आवाज उठवत आहे. त्या संदर्भात त्यांचे आंदोलन सुरू आहेत आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागितला जात आहे. कारण की नीट एक्झाम त्याचं पेपर फुटले गेलेलं आहेत आणि त्याला जबाबदार हे धर्मेंद्र प्रधानांना त्यांनी धरलेलं आहे. त्यामुळे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा यामुळे ते वेगवेगळ्या शहरांमध्ये त्यांनी आंदोलनं केलेली आहेत आणि येणाऱ्या 20 तारखेला दिल्ली या ठिकाणी मोठं आंदोलन होणार आहे. काय सांगाल त्याबद्दल? प्रथमतः मी प्रथमच आणि पहिल्यांदाच या कॉक्रोच जनता पार्टीविषयी बोलण्याचा मला योग ह्या लोकशाही भारत चॅनलच्या माध्यमातून म्हणजे सागरजी आपल्या माध्यमातून येतो आहे. मला मनस्वी खूप आनंद होतो आहे. मी एक वास्तववादी विचाराचा कार्यकर्ता आहे. मला प्राधान्याने देश महत्त्वाचा आहे, मला माझं राज्य महत्त्वाचं आहे, मला माझा जिल्हा महत्त्वाचा आहे, मला तालुका महत्त्वाचा आहे, मला गाव महत्त्वाचं आहे आणि मी ज्या भूमीत बसलो आहे ती भूमीची सुरक्षितता मला महत्त्वाची आहे. पण आज भारत देश स्वतंत्र होऊन 80 वर्षाच्या पुढं कालावधी गेलेला आहे. पण जसं 2014पासून या देशावरती जी राज्य करणारी जी मंडळी आलेली ह्यांनी पूर्णपणे देशातल्या जनतेच्या स्वातंत्र्याचं म्हणजे विचारांचं जे स्वातंत्र्य असतं ते हिरावून घेतलेलं आहे. हे खूप मोठं पाप या कर्मकांड लोकांनी केलेलं आहे. आणि आत्ता जो आपण मुद्दा उपस्थित केला कॉक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून या परीक्षेसंदर्भात, ते मी ह्याला एक यमक म्हणून एक जुळवतो की या देशात नरेंद्र, राज्यामध्ये देवेंद्र आणि हा केंद्रातला जो मंत्री आहे धर्मेंद्र, ह्यांनी खरं ह्या देशाला दारिद्र्यामध्ये खेचण्याचं काम ही मंडळी करतायत काय अशी माझ्या मनामध्ये एक भीती निर्माण होऊ लागलेली आहे. आज अशी जर अवस्था या देशामध्ये होत असेल की मुलांनी अभ्यास करायचा आणि ऐन क्षणामध्ये काही गोष्टीच्या मोबदल्यामध्ये पेपर फुटीतून त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं आहे. आज अनेक लोकांनी आत्महत्या केल्या मुलांनी. देशभरात 14 ते 15 विद्यार्थ्यांनी आणि त्याच्यातून हे बेरोजगारांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे जे सरन्यायाधीश आहेत सूर्यकांत दास यांनी बेरोजगार तरुणांना झुरळ म्हणजे कॉक्रोच या नावाने अवहेलना केली. म्हणून याच्यातून अभिजित दिपकेसारखा एक युवा कार्यकर्ता पुढे येऊन त्यांनी कॉक्रोच जनता पार्टीची स्थापना केली असं मला वृत्तपत्र डिजिटलच्या माध्यमातून जाणवते. माझी अजून प्रत्यक्ष भेट नाही त्यांची, पण त्याची मी आवर्जून भेट घेणार आहे की त्यांनी या देशामध्ये जी मशाल घेऊन चाललेलं आहे ते असं वाटते ज्यावेळेस भारत देश स्वतंत्र होत होता 1947 साली त्यावेळेस लोक मशाली घेऊन जात होती. तर अशीच मशाल हे घेऊन निघालं आहे काय असं मला या कॉक्रोच जनता पार्टीकडे आता बघावंसं वाटतं आहे. ते ज्या वेळेस ते आंदोलन करतात त्यामध्ये ते जय भीमच्या घोषणा देतात, वंदे मातरमच्या घोषणा देतात, भारत माता की जय अशा घोषणा देतात आणि हातामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं प्रतिमा असते, मोहनदास करमचंद गांधी यांची प्रतिमा असते आणि ते सांगतात की आम्ही ह्या विचाराने बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि महात्मा गांधींच्या विचाराने आंदोलन करत आहोत. मात्र हे करत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की हे अराजकता माजवत आहेत. त्याबद्दल काय सांगाल? फडणवीस साहेब, आपल्या राज्यामध्ये आपण भोंदूगिरीला किती बळकटी आणताय. आज एक विकास लावांडे नावाचा कार्यकर्ता वारकरी संप्रदायाच्या काही गोष्टीबद्दल बोलला. तो वाईट नाही बोललेला, मी त्याचं समर्थन करत नाही आहे, पण तो मुद्देसूद बोलला होता, मार्मिक बोलला होता, पण ते त्यांना पटलं नाही. म्हणून त्याचा निषेध करणारी जी मंडळी आहे ज्यांनी त्याच्या अंगावरती शाई ओतली, आपण प्रत्यक्ष टी व्हीला पाहिलं असेल, त्यांनी काही प्रतिकार केला नाही, टाका म्हणला. पण जर त्याची शारीरिक इजा झाली असती, त्याचे डोळे गेले असते तर ह्याला काय देवेंद्र फडणवीस काय म्हटले असते? याला अराजकताच म्हणले असते काय? फडणवीस साहेब, आपण चुकीच्या गोष्टीला समर्थन करताय. आपण राज्याचे प्रमुख आहात म्हणून काही बोलून उपयोगच नाही आहे. आज तुमचं एक स्टेटमेंट म्हणजे महाराष्ट्रातल्या 14 कोटी जनतेचं स्टेटमेंट आहे. काय तुम्ही बोलताय? जरा स्वतःला आवर घाला. सत्तेचा माससुद्धा इतका काय कामाचा नाही आहे असं मला माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगायचं आहे.
मी या देशाचा या राज्याचा एक जबाबदार नागरिक आहे आणि माझा राज्याचा प्रमुख जर असं बेताल वक्तव्य करत असेल, अशा गोष्टीला खतपाणी घालत असेल, तर मी त्याचा प्रामाणिकपणे जाहीर निषेध करतो. अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली जंतर मंतरवर आंदोलन झालं, पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये आंदोलन झालं आणि 15 जून रोजी राजस्थानमधील जयपूर या ठिकाणी शहीद स्मारकजवळ परिसरामध्ये आंदोलन होतं आणि त्या आंदोलनामध्ये सहभागी होत असताना अभिजित दिपके यांच्यावरती काही युवकांनी हल्ला केला, त्यांच्या कानशिलात लगावली. एका शांततेच्या मार्गाने, लोकशाहीच्या मार्गाने चाललेल्या आंदोलनामध्ये अशा हिंसक प्रत्युत्तर देणं योग्य वाटते का तुम्हाला? ह्या देशामध्ये तुम्ही चांगल्या विचाराला घेऊन जर पुढे निघाला तर तुम्हाला दाबल्याचा प्रयत्न केला जातो. अशी तुम्हाला एक मोजकीच मी 3 उदाहरण देतो. एक सामाजिक देतो, एक धार्मिक देतो आणि एक राजकीय देतो. धार्मिकचा विचार जर पाहायला गेला तर राम मंदिराची, जे अयोध्यामध्ये राम मंदिर बांधलेले आहे, तिथली तिजोरीसुद्धा सुरक्षित नाही आहे. जर राजकीय पाहायला गेलं तर जे छोटे प्रादेशिक पक्ष आहेत, आता नुकतीच पश्चिम बंगालमध्ये निवडणूक झाली, तृणमूल काँग्रेसचा पक्षसुद्धा कुणी फोडला, का फोडला, कसा फोडला, हे आता कुणी सांगण्याची कुठल्या ज्योतिषाची गरज नाही आहे. सामाजिक पाहिलं तर प्रत्येक समाज हा भयभीत झालेला आहे. एखादा कार्यकर्ता एखादी भूमिका मांडू लागला तर त्याला दाबलं जाते, त्याला जेलमध्ये टाकलं जाते. ही काय परिस्थिती चालली देशात आणि महाराष्ट्रात? मग चांगल्या गोष्टीबद्दल, अन्यायाबद्दल बोलायचंच नाही का? यांचेच फक्त गुणगान गायचे? ही जी पद्धत देशात चाललेली, ही जी सरंजामशाही चाललेली, हिटलरशाही चाललेली, ह्याचा अंत हा लवकर पुढं आलेला आहे. आणि निश्चितपणे तुम्हाला 2029पर्यंत अशा अवलादी, अशा यंत्रणा ह्या देशातून हद्दपार झालेल्या दिसतील. आणि अभिजित ठिपकेसारखी ही मंडळी, जी युवा पिढी आहे की जी तरुणांना पुढे घेऊन चाललेली, त्यांच्यात जनजागृती निर्माण करू लागलेली, ह्याच्यातून जी लोकांच्यामध्ये, युवा पिढीमध्ये जे उद्रेक झालेला आहे, जनाक्रोश झालेला आहे, तो तुम्हाला 2029च्या काळामध्ये त्याच्या दरम्यान निश्चितपणे तुम्हाला निदर्शनास येईल. अभिजित दिपके यांच्यावर हल्ला झाल्यानंतर त्यांची आई, त्यांचं कुटुंब भयभीत झालेलं आहे. त्यांना अभिजित दिपके यांच्या जीवाची काळजी वाटत आहे. आणि त्याच्यामध्ये काल पाहिलं तर माध्यमांवरती, सोशल मीडियावरती अभिजित दिपके यांच्या आई रडताना दिसल्या आणि विविध संघटनांनी अभिजित दिपके यांना Z+ सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी होत आहे. कसं बघता याकडे? अभिजित दिपकेंना निश्चितपणे पाहिजे ती सुरक्षा यंत्रणा केंद्राने आणि राज्यांनी पुरवणं अत्यंत आवश्यक आहे. कारण हा जो युवा आहे, हा एक देशामध्ये नवीन विचार घेऊन पुढं आलेला आहे आणि तो विचार आजच्या तरुण पिढीला भावू लागलेला आहे. त्याच्यामुळे त्याच्याकडे तरुण पिढी, माझ्यासारखा दुसऱ्या फळीतला कार्यकर्ता आकर्षित होऊ लागलेला आहे की चांगल्या पद्धतीने हा युवा पुढं निघालेला आहे, देश कुठेतरी घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल. आज देशाच्या पंतप्रधानांनी कारभार निश्चितपणे चांगला केलेला आहे. मी त्यांना म्हणजे टीकाच काय करण्याची इच्छा नाही आहे माझी, पण तरीसुद्धा त्याच धर्तीवरती देश म्हणजे काय असतो, देशाचं पुरोगामी विचार कसा टिकला पाहिजे, देशाची एकात्मता कशी राहिली पाहिजे, हीच भूमिका या अभिजित दिपकेंच्या आंदोलनातून निदर्शनास येत आहे. आणि त्याला देशभरातील जनता, काही संघटना, काही पक्षसुद्धा निश्चितपणे पाठबळ देतील. आणि त्याच्या विचारावरती हे जे कॉक्रोच जनता पार्टी आहे हे निश्चितपणे उदयास येईल. ही कुठली पार्टी, हा पक्ष नाही आहे, नोंदणीकृत पक्ष नाही आहे, हा एक तरुणाईमधून, एक चळवळीतून उभा झालेला एक कॉक्रोच जनता पार्टी आहे आणि ती लोकांना, आजच्या तरुणाईला भावू लागलेली आहे. त्याच्यामुळे आपण एक भविष्यातील एक उगवता तारा म्हणून अभिजित दिपकेकडं पाहायला काही हरकत नाही आहे. काल नागपूरमध्ये आंदोलन होतं, त्यावेळी त्यांनी देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र असून काय उपयोग आहे असे एक नाराजीच व्यक्त अभिजित दिपके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेले आहे. कारण मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे नागपूरचे आहेत आणि नागपूरमध्ये एका विद्यार्थीने आत्महत्या केली, जी नीट एक्झाम देणार होती. त्या विद्यार्थीने नैराश्यातून आत्महत्या केलेले, पेपर फुटल्यामुळे. त्या विद्यार्थिनीचं नाव आहे आकांक्षा चतुर्वेदी. ते मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या घरापासून फक्त 500 मीटरच्या अंतरावर आहे. तरीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या घरी भेट दिली नाही, म्हणून त्याबद्दल अभिजित दिपके यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. साहजिक आहे, अभिजित दिपकेंच्या नाराजीचं मी समर्थन करतो आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांनी खरं त्या ठिकाणी भेट देऊन त्यांचं सांत्वन करणं आवश्यक होतं. बाबा का झालं ह्याचं आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण करून बाबा भविष्यामध्ये अशा घटना घडणार नाहीत यासाठी त्यांना अधोरेखित करून त्यांना मानसिक आधार देणं गरजेचं होतं. पण ते माननीय राज्याच्या प्रमुखाकडून होताना दिसत नाही. मग राज्याचा सामान्य शेतकरी, सामान्य माणूस, बेरोजगार, हा काय त्याची अवस्था झाली असेल.
यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी आपल्या वागण्यामध्ये बदल करावा आणि आपल्या कृतीमध्ये एक सकारात्मकता निर्माण करून लोकांना विश्वास द्यावा की जेणेकरून लोकांना असे वाटेल की आम्ही सुरक्षित राज्यामध्ये वावरतोय राहतोय, आमचा संचार आणि प्रचार हा सुरक्षित होईल. यासाठी फडणवीस साहेबांनी भविष्यामध्ये आपल्या कामाची पद्धत बदलावी. जर बदलता येत नसेल तर रिसरपणे मी एक नागरिक म्हणून अशी विनंती करील की साहेब आपण बाजूला व्हा, दुसरा कोणतरी मुख्यमंत्री येऊ द्या. नीट एक्झाम हे केंद्र शासनाच्या अखत्यारीत येते, त्यामुळं जे केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी सातत्याने आंदोलनामधून मागणी होते. आणि त्याच्यामुळंच येणाऱ्या 20 तारखेला कॉक्रोच जनता पार्टीचं दिल्ली येथे पुन्हा आंदोलन आहे. आणि आंदोलनामध्ये देशभरातून विद्यार्थी, युवक, बेरोजगार जे आहेत ते सर्व नागरिक हे मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागितला जात आहे, मात्र धर्मेंद्र प्रधान काही राजीनामा देत नाहीत. काय वाटतं तुम्हाला? या कामी देशाच्या पंतप्रधान साहेबांनी निश्चित त्यांना संवेदना असतील तर ते धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतील आणि ह्यातच हित आहे त्यांचं. जर त्यांनी राजीनामा घेतला नाही आणि जर देशभरात उद्रेक झाला तर ह्याला सर्वस्वी जबाबदार माननीय पंतप्रधान साहेब असतील असं मला वाटते. त्याच्यामुळं निश्चितपणे आपले पंतप्रधान संवेदनशील आहेत, निश्चितपणे ह्या तरुणांचा विचार करतील आणि धर्मेंद्र प्रधानांचा कदाचित राजीनामा घेतील. आणि राजीनामा घेण्यापाठीमागच मोठं शहाणपण माननीय पंतप्रधान साहेबांनी करावं असे मी त्यांना या आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक नम्र आवाहन करतो, विनंती करतो. खूप खूप धन्यवाद मोरे साहेब. आपण या कॉक्रोच जनता पार्टी यांच्या आंदोलनाविषयी आज आपण या ठिकाणी लोकशाही भारतच्या माध्यमातून चर्चा केली. खूप खूप धन्यवाद.